माहिती अधिकार कायद्याला 7 वर्षे आज पूर्ण झाली। संपूर्ण देशाला माहिती अधिकार कायदा नगर जिल्ह्यानं मिळवून दिला। मात्र संगमनेर शहरातील शासकीय कार्यालयामधील फलकच गायब झालेत। माहिती अधिकार कायद्याला आज 7 वर्ष पूर्ण होत आहेत। संपूर्ण देशाला माहिती अधिकार कायदा नगर जिल्ह्यानं मिळवून दिला। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यासाठी स्वतःचं जीवन झोकून दिलं। संगमनेरात मात्र या कायद्याच्या निर्मितीची ऐशी तैशी शासकीय अधिकाऱ्यांकडून होत आहे। या कायद्याला हरताळ फासण्याचं काम संगमनेरातील शासकीय कार्यालयातून चालू होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश बोराडे यांनी केलाय। माहिती अधिकार कायद्याला आज 7 वर्ष पूर्ण झाले। माहिती अधिकाराच्या वापरानं देशात अनेक बेकायदेशीर प्रकरणं बाहेर आली। भ्रष्टाचाराचे अनेक नमुने या कायद्यांमुळे सर्वसामान्य जनतेसमोर आलेत। मात्र या कायद्याला अभिप्रेत असणाऱ्या बऱ्याचशा बाबी अद्यापही पूर्ण न झाल्याची खंत गणेश बोराडे यांनी व्यक्त केली। आज माहितीच्या अधिकाराला 7 वर्ष पूर्ण झाले। या 7 वर्षामध्ये कलम 4ची माहिती प्रत्येक प्रशासनाने प्रत्येक शासकीय कार्यालयाने स्वतःहून जाहीर करणं बंधनकारक होतं। असं असतानाही गेल्या 7 वर्षामध्ये कलम 4ची माहिती कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेने जाहीर केलेली नाही। नुसतं एवढंच नाही तर माहितीच्या अधिकाराचा अर्ज कोणाकडे द्यायचा आहे ही सुद्धा माहिती दिली नाही। आपण आता बघितलेलंच आहे संगमनेर तहसील कार्यालयामध्ये सुद्धा बोर्ड नाही, प्रांत कार्यालयामध्ये आपल्या अधिकाराचा बोर्ड नाही, देव निबंधक कार्यालय बोर्ड नाही, उपकोषागार कार्यालय बोर्ड नाही व पोलीस स्टेशनचाही रावलेला बाहेरचा बोर्ड गायब करण्यात आलेला आहे। त्यामुळे माहिती अधिकारी कोण व अपील अधिकारी कोण आहे जोपर्यंत जनतेला माहिती होणार नाही तोपर्यंत या कायद्याची अंमलबजावणी होणार नाही। तरी ह्या कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे आदेश मुख्य माहिती आयुक्तांचे आहेत व त्या आदेशानुसार सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे। कलम 4 नुसार शासनातील सर्व यंत्रणांनी कायदा अस्तित्वात आल्यापासून पहिल्या 120 दिवसात कलम 4ची अंमलबजावणी करणं बंधनकारक असतं। असे असताना देखील संगमनेरात मात्र अद्यापही अनेक कार्यालयांमध्ये कलम 4 प्रमाणे माहिती जाहीर करण्यात आलेली दिसत नाही। सिमहुवेज न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप चव्हाण, संगमनेर।